नमस्कार, मी प्रियांका नागणे आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक नवीन अपडेट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही फक्त 18 वर्ष असेल तरीसुद्धा ॲप्लिकेशन करू शकणार आहात. परमनंट जॉब असणार आहे, वेतनसुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. इथे अनुभवाची गरज नाही आहे आणि फ्रेशर उमेदवारसुद्धा इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहोत. ऑलरेडी फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट काय आहे, स्टार्टिंग डेट काय आहे आणि एकूण इथे 3712 जागा आहेत. तिथे बघू शकता तुम्ही 8 तारखेपासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट काय आहे, ही सर्व माहिती आपण याच्यात बघणार आहोत. कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, त्यानंतर जागा किती असणार आहे, कोणती असणार आहे, पदं कोणते आहेत, हे पूर्ण नोटिफिकेशन आपण बघून घेणार आहोत. सो इथे SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून अपडेट आलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. संपूर्ण माहिती असणार आहे व्हिडिओमध्ये. जनरल एलिजिबिलिटी, अर्जाची पद्धत, वेतन, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचे प्रकार, परमनंट जॉब आहे याचं, त्यानंतर केंद्र सरकारी जॉब आहे. संपूर्ण माहिती बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. तुम्हाला नक्कीच इथे जॉबची गरज असेल तर तुम्हाला समजून जाणार आहे. त्यानंतर काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. इथे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल किंवा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, कारण आपण वर्क फ्रॉम होम जॉब असो किंवा पुण्यामधील जॉब असू द्या, 12वी पास जॉब असू द्या, 10th पास जॉब असू द्या, पार्ट टाइम जॉब असू द्या, असे वेगवेगळे जाहिरात किंवा इथे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सो नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर याची सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊयात आपण. सो इथे लिपिक डेटा एंट्री पदासाठी वेगवेगळी भरती आलेली आहे. ते सांगितलेलं आहे बघा. ऑफिशियल पेजवरून आपण बघत आहोत. त्यानंतर PDF आहे. ऑफिशियल कंबाईंड हायर सेकंडरी म्हणजे 10+2 लेवल एक्झामिनेशन होणार आहे, ज्यामध्ये डेट फॉर सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेले आहे बघा. 8/4/2024 ते 7/5/2024 ही लास्ट डेट असणार आहे. खूप चांगली संधी आहे तुमच्यासाठी. इथे विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन करण्यासाठी 10/5/2024 म्हणजे 10 मे ते 11 मे पर्यंत तुम्हाला टाईम असणार आहे. त्यानंतर इथे कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे जून आणि जुलैमध्ये, आणि सेकंड टायर हे टू बी नोटिफाईड लेटर म्हणजे नंतर तुम्हाला इथे भेटून जाणार आहे, सांगितलं जाणार आहे, नोटिफाय केलं जाणार आहे. सो इथे पे स्केल बघा. लोअर डिव्हिजन क्लर्क, LDC, ज्युनियर सेक्रेटरी अँड असिस्टंट या पदासाठी पे लेवल 2 19,900 ते 63,200 पर्यंत म्हणजे 63,200 पर्यंत सॅलरी भेटणार आहे. डेटा एंट्री ऑपरेटर आहे. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A आहे. वेगवेगळे पे स्केल आहे बघा. इथे 25,500 ते 81,000 पर्यंत पे स्केल आहे बघा. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी लेवल 5 आहे. 29,200 ते 92,300 पर्यंत आहे. डेटा एंट्री ऑपरेटर ग्रेड A साठी सुद्धा वेगवेगळे सॅलरी असणार आहे. आता वॅकन्सीज इथे सांगितलेलं आहे बघा. 3,712 म्हणजे एकूण 3,712 वॅकन्सीज आहेत. वेगवेगळे जागांसाठी आहे. अपडेटेड वॅकन्सीज तुम्हाला सांगितले जाणार आहे. रिझर्वेशनसाठी काय आहे, त्यानंतर इथे नेम ऑफ पोस्ट सांगितलेला आहे. फंक्शनल रिक्वायरमेंट सांगितलेलं आहे. इथे आपण खाली सविस्तरपणे आपण माहिती बघून घेऊया. आता इथे कोण कोण अर्ज करू शकतो, तर कॅन्डिडेट ऑफ इंडिया म्हणजे तुम्ही सिटिजन ऑफ इंडिया पाहिजेला आहे. त्यानंतर इथे वेगवेगळे कॅटेगरीनुसार असणार आहे. एज क्रायटेरिया इथे दिलेला आहे बघा. तुमचं एज लिमिट 18 ते 27 वर्ष असलं पाहिजे आहे. रिलॅक्सेशन आहे. SC ST ला 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्ष, PWBD 10 वर्ष, PWBD OBC 13 वर्ष, असे वेगवेगळे इथे एज रिलॅक्सेशनची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथे अजून माहिती आहे, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. 87 पानी PDF आहे. आपण बघू शकता. प्रोसेस फॉर सर्टिफिकेशन आणि फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट सुद्धा दिलेला आहे. त्याच्यानंतर इथे एज्युकेशन क्रायटेरिया बघून घेऊया. आता एज्युकेशन क्रायटेरियामध्ये इथे सांगितलेलं आहे बघा. फॉर डेटा एंट्री ऑपरेटर इथे सांगितलेलं आहे कमीत कमी 12th स्टँडर्ड पास पाहिजे आहे सायन्स स्ट्रीममध्ये, ज्यामध्ये मॅथ्स तुमचं सब्जेक्ट पाहिजे आहे सांगितलेलं आहे. डेटा एंट्री ऑपरेटरसाठी कमीत कमी 12वी पास पाहिजे आहे, सायन्स स्ट्रीम पाहिजे आहे आणि मॅथ्स सब्जेक्ट कंपल्सरी आहे. त्यानंतर फॉर LDC, JSA अँड DEO यांच्यासाठी म्हणजे डेटा एंट्री ऑपरेटर यांच्यासाठी कॅन्डिडेट मस्ट बी पास म्हणजे डिपार्टमेंटसाठी 12वी पास पाहिजे आहे हे, आणि ते कोणतीही स्ट्रीमची माहिती दिलेली नाही, म्हणजे कोणीही ते ॲप्लिकेशन नक्कीच करू शकतं ज्यांनी 12वी पास आहे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला इथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे, ज्यात 1 टाईम रजिस्ट्रेशन असणार आहे. त्यानंतर इथे फीज असणार आहे, वेगवेगळे असणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंटेशन असणार आहे. इथे फोटोज अपलोड करायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन 7 मे 2024 याच्या आधी करायचं आहे. ॲप्लिकेशन फी 100 रुपये सांगितलेलं आहे बघा. आणि वुमन कॅन्डिडेट्स बिलॉंग टू SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅनना यांना कोणतीही फी नसणार आहे सांगितलेलं आहे.
त्याच्यानंतर इथे ऑनलाईन जे ॲप्लिकेशन करायचं आहे याची सुद्धा मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. आता सेंटर्स फॉर एक्झामिनेशन सांगितलेलं आहे, वेगवेगळे रिजननुसार आहे, म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश असू द्या, अंदमान निकोबार आयलँड्स असू द्या, त्याच्यानंतर कर्नाटका, केरला रिजन वाईज सांगितलेलं आहे, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आपल्या महाराष्ट्रामधून सुद्धा इथे दिलेलं आहे, ते सुद्धा एकदा चेक करायचं आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश दिलेला आहे, आंध्र प्रदेश दिलेला आहे, वेस्टर्न रिजन म्हणजे इथे महाराष्ट्रामधून सांगितलेलं आहे बघा, बघू शकता तुम्ही. अमरावती आहे, औरंगाबाद आहे, जळगाव आहे, मुंबई आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, नागपूर, नांदेड, नाशिक हे वेगवेगळे एक्झाम इथे सेंटर्स असणार आहे. तुम्ही नक्कीच फॉर्म भरताना तुमच्या जवळच्या एरियाला नक्कीच फॉर्म हे टाकायचे आहेत. गावांचे नावं म्हणजे अमरावती असू द्या, जळगाव हे सिटीचे नावं टाकायचे आहे. आता एक्झामिनेशन कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. टायर 1 आणि टायर 2 यामध्ये डिवाइड केलेलं आहे, तुम्ही ते एकदा चेक करू शकता. 100 पर क्वेश्चन्स असणार आहे. इथे प्रत्येक एक्झामला 100 क्वेश्चन्स असणार आहे. आता इथे मार्क्स सुद्धा डिवाइड केलेला आहे टायर 1 एक्झामिनेशनमध्ये, ज्यामध्ये सब्जेक्ट इथे इंग्लिश नॉलेज, ज्यामध्ये तुम्हाला बेसिक नॉलेजची माहिती पाहिजे आहे, 50 मार्क्स असणार आहे. 25 क्वेश्चन, 50 मार्क्स, 60 मिनिट्स असणार आहे. इथे जनरल इंटेलिजन्स आहे, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे, ज्यामध्ये बेसिक अरिथमॅटिक स्किल विचारणार आहे आणि जनरल अवेअरनेस असणार आहे. आणि स्कीम टायर 2 मध्ये इथे सिलेक्शन 1 मॉड्यूल 1 मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स विचारलं जाणार आहे, ज्यामध्ये इंग्लिश अँड लँग्वेज आहे, कंप्रेन्शन असणार आहे, जनरल अवेअरनेस असणार आहे, कॉम्प्युटर नॉलेज आहे, टायपिंगची टेस्ट असणार आहे. असे वेगवेगळे इथे सिलेबस सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जे हे एक्झाम द्यायची असेल तर 12वी पास पाहिजे आहे, लक्षात घ्या. आणि ते तुम्हाला तयारीसाठी टाईमसुद्धा आहे, तुम्ही नक्कीच हे सिलेबस चेक करून अभ्यास करू शकता आणि लगेच फॉर्म भरू शकता. 100 रुपये फी असणार आहे. त्यानंतर इथे स्किल टेस्ट फॉर डेटा एंट्री ऑपरेटर सांगितलेलं आहे. स्पीड किती पाहिजे आहे, काय पाहिजे आहे, ही सगळी माहिती इथे दिलेली आहे. खूप चांगली संधी आहे. टायपिंग टेस्ट फॉर अदर पोस्ट सांगितलेलं आहे. हिंदी आणि इंग्लिश तुम्हाला आलं पाहिजे आहे, माहिती सांगितलेलं आहे. सिलेबस पूर्णपणे डीपमध्ये दिलेला आहे, तुम्ही नक्कीच एकदा चेक करून घेऊ शकता. पेज नंबर 18 आहे, 18वर तर दिलेलं आहे. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचं सिलेबस दिलेलं आहे, सगळी इथे माहिती दिलेली आहे. अभ्यासक्रम काय असणार आहे तुम्ही नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, खूप चांगली संधी आहे. 12वी पासवर भेटणार आहे. डेटा एंट्रीची जो डेटा एंट्री ऑपरेटरचं पद आहे, त्याच्यानंतर इथे ह्याचं पद आहे, लोअर डिव्हिजन क्लर्कचं पद आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यातर्फे ही अपडेट आलेली आहे. केंद्र सरकारी जॉब आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून. 18 ते 27 वर्ष एज असणार आहे वयोमर्यादा. इथे ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहोत, ऑल इंडिया उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. मेल असू द्या, फिमेल असू द्या, नक्कीच करू शकणार. इथे कोणतेही अनुभवाची गरज नाही आहे आणि सॅलरीसुद्धा खूप चांगली भेटणार आहे. रेग्युलर बेसिसवर परमनंट जॉब आहे. 18 एप्रिल ते 7 मे पर्यंत लास्ट डेट असणार आहे. जागासुद्धा खूप आहे, 3712 पर्यंत. जर काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट करू शकता, जिथे तुम्हाला पहिल्यांदाच लगेच अपडेट मिळून जातील. जॉब अपडेट्स वेगवेगळे तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करू शकता. थँक्यू.